रेरा कायद्यामधील नवीन सुधारणेमुळे आता खरेदीदारांना केवळ दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल। आता आदेशाचं पालन न करण्यासाठी 1 वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद रद्द केलेली आहे। केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं रेरा कायद्यामधील कलम 68 मध्ये सुधारणा केली आहे। वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली, त्यामुळे वीज वितरण कंपन्यांसमोर पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे। विशेषतः बेस्टच्या ग्राहकांना या अडचणीला सामोरं जावं लागतंय। तक्रार करून सुद्धा पाऊण तासानं वीज पुरवठा सुरळीत होत असल्याची तक्रार ग्राहक करतायत। पावसाळी हंगामामध्ये समुद्रातील वाढता धोका लक्षात घेऊन गेटवे ते मांडवा या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 26 मे पासून 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्यामुळे बोटी दुर्घटनेची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे या हंगामामध्ये जलवाहतूक 3 महिने बंद ठेवली जाते। मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा कर्जत मार्गावर काल लोकल 40 मिनिटं ते 1 तास उशिरानं धावल्या। अनेक प्रवाशांना त्यामुळे कामाच्या ठिकाणी लेटमार्क लागला। लोकल उशिरानं धावत असल्याची कोणत्याही रेल्वे स्थानकावर उद्घोषणा झाली नाही आणि त्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। मध्य रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे। एप्रिल महिन्यामध्ये 4.96 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडलं, मात्र त्यांच्याकडून 40 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसूल झाला। गेल्या वर्षी 4.4 लाख प्रवासी आढळले होते आणि त्यांच्याकडून 25 कोटी 3 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता। यंदा यामुळे विना तिकीट प्रवासी संख्येमध्ये 23% वाढ झाली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अकोला शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली। शहरातील शिवाजी पार्कमधून भव्य रॅली काढली। ढोल ताशांच्या गजरात शिवभक्तांनी जयघोष केला। सांस्कृतिक देखावे, पारंपरिक वेशभूषा तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनावरचे विविध देखावे यावेळी सादर केले। रत्नागिरीच्या संगमेश्वर कसब्यामध्ये काल स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता। पोलीस दलानं प्रथमच इथं शासकीय मानवंदना दिली। अत्यंत शिस्तबद्ध संचलन आणि सलामी देऊन पोलीस दलानं शंभूराजांना मानाचा मुजरा केला। भिवंडीमध्ये प्रभाग समिती निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत आणि काँग्रेस भाजपचे प्रत्येकी 2 तर राष्ट्रवादी पक्षानं एका समितीवर विजय मिळवलेला आहे। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यासी अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली। भिवंडी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ईशा खान विजयी झाल्यात। ईशा खान यांनी शिवसेनेच्या अस्मिता नाईक यांचा 4 मतांनी पराभव केला। अर्ज माघारी घेण्याच्या 15 मिनिटांच्या मुदतीमध्ये भाजपच्या गीता नाईक यांनी अर्ज माघारी घेत असल्याचं पत्र पाठवलं। भिवंडीमधील भूमी वर्ल्ड अनधिकृत बांधकामावरून राजकारण तापलेलं आहे। खासदार सुरेश म्हात्रे यांनी MMRDची कारवाई टाळण्यासाठी कोर्टातून स्थगिती आणली आणि याचा अर्थ तुमचं बांधकाम अनधिकृत असल्याचं सिद्ध होत असल्यामुळे आधी स्वतःचं अनधिकृत बांधकाम पाडा, त्यानंतर लोकांचा पाडा असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री कपिल पाटील यांनी लगावलाय। अकोला महानगरपालिकेचे उपमहापौर अमोल भोगे यांनी आपल्या दैनंदिन प्रवासासाठी ई-बाईकचा वापर आता करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःपासून बदलाची सुरुवात केली आहे। यवतमाळमध्ये उष्णतेचा पारा 44 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। नागरिकांना घराबाहेर पडणं त्यामुळे मुश्किल झालंय। या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं सिग्नल परिसरात ग्रीन नेट लावलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो। भारतीय हवामान विभागानं मान्सून संदर्भात महत्त्वाचा अंदाज वर्तवलाय। नैऋत्य मोसमी पावसाच्या आगेकूचसाठी पोषक वातावरण तयार होतंय आणि त्यामुळे 16 मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेट समुद्र हा इथला पूर्ण भाग मान्सून दाखवण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे यंदाच्या मान्सूनची अधिकृत सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगर प्रदेशामध्ये भाजीपाला दरामध्ये सरासरी 50% वाढ झाली आहे। तीव्र उन्हाळा आणि कमी पुरवठ्यासोबतच साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे परिस्थिती आता अत्यंत बिकट बनलेली आहे। शिवाय पेट्रोल डिझेल महागल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे। देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडालेला आहे। पेट्रोल 3 रुपये
तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले. दरम्यान पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर आजपासूनच लागू झाले. मुंबईमध्ये आता 1 लिटर पेट्रोलसाठी 106 रुपये 68 पैसे तर डिझेलसाठी 93 रुपये 14 पैसे मोजावे लागणार आहेत. इंधनातील या वाढीमुळे आता महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. आखाती देशातील युद्ध संकट, होर्मुझमधील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे देशातील महागाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. घाऊक महागाई 42 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मार्चमध्ये 3.88% इतका असलेला महागाई दर आता एप्रिलमध्ये थेट 8.30% पोहोचलाय. एअर इंडियाचा विमान प्रवासही आता महागलेला आहे. इंधन महागल्यामुळे एअर इंडियाची दरमहा 400 विमानं रद्द झालेली आहेत. विमानाची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरावर झालेला आहे. दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचं जे तिकीट आहे ते सध्या तब्बल 2,76,000च्या घरात पोहोचले. याशिवाय अनेक मार्गांवरच्या तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंधनाची टंचाई झालेली आहे. सध्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये 30% वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंधन टंचाईमुळे स्थानिकांसह प्रवाशांचे सुद्धा हाल होत आहेत. शुल्कमुक्त सोनं आयात करणाऱ्या निर्यातदारांसाठी आता प्रति परवाना 100 किलोची कमाल मर्यादा निश्चित केलेली आहे. सोन्यावरील आयात शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवल्यानंतर सरकारनं आता आणखी एक कठोर पाऊल उचललंय. परकीय व्यापार महासंचालनालयानं रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी शुल्कमुक्त सोन्याच्या आयातीचे नियम कडक केलेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयानं गुरुवारी पुन्हा एकदा नांगी टाकली आहे. डॉलरची वाढती ताकद आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर रुपया कमकुवत होत चाललाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली रुपयाची घसरण कालही कायम होती. रुपया आता 95 रुपये 96 पैसे इतक्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या महत्त्वाच्या युरोप आणि मध्य पूर्वच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यामध्ये ते संयुक्त अरब अमिरातीसह 4 युरोपीय देशांना भेट देणार आहेत. दौऱ्याच्या सुरुवातीला ते संयुक्त अरब अमिरातीला सुद्धा भेट देतील. राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील आणि त्यानंतर युरोपसाठी ते रवाना होतील. महाराष्ट्राची पूर्व आणि पश्चिम सीमा द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 550 किलोमीटरच्या 4 प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हे प्रकल्प जलद गतीनं आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पायधुनीमध्ये 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात जे रुग्णालय यानं अंतिम शवविच्छेदन अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या विषामुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. पोटामध्ये गेलेल्या झिंक फॉस्फाईडमुळे फॉस्फिन गॅस तयार झाला आणि तो गॅस शरीरामध्ये पसरल्यामुळे डोकाडिया कुटुंबामधील चौघांचा मृत्यू झाला. या अहवालातील अनेक बाबी आता समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता इतर प्रश्न उपस्थित होत आहेत.